नमस्कार विद्यार्थ्यांनो. नेटवर्क अनालिसिस मध्ये आपण या सेशन मध्ये ट्रान्झिएंट अनालिसिस इन RLC सर्किट टाइम डोमेन अप्रोच याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. ओके, सो वी विल स्टार्ट हियर नाउ. डेफिनेशन ऑफ ट्रान्झिएंट. मराठीमध्ये ट्रान्झिएंट म्हणजे काय? सडन घडलेल्या घटना, अचानकपणे घडलेल्या घटना, की त्या घटनेला कोणत्याही पद्धतीच्या आपण एक पद्धतीचे आपण म्हणू शकतो की त्याचं आपल्याला काही अवेअरनेस नसतो, अचानकपणे घडतात, बरोबर? तशा पद्धतीने. So whenever a network containing energy storage elements such as inductor and capacitor is switched from, okay, हे एनर्जी स्टोरेज आहे, switched from one condition to other condition, यांची कंटिन्यू प्रोसेस घडते. ओके, चार्जिंग, डिस्चार्जिंग, storing, okay, delivering, that kind of conditions. So either by change in applied source or change in network elements, the response current and voltage from one state to other state, the time taken to change from an initial steady state is known as transient period. The time to change from one initial steady state to is known as transient period. बरोबर का? ट्रान्झिएंट पिरियड कोणता टाइम आहे की बाबा ज्याची पूर्वतः जी स्थिती आहे, ओके, त्यातून त्याने सडन चेंज केला, अचानकपणे चेंज केला, ओके, दुसऱ्या कंडिशन मध्ये ते ट्रान्सफॉर्म झाले, सो त्याला आपण ट्रान्झिएंट पिरियड म्हणतो. तर ते रिस्पॉन्स इज नोन ॲज अ ट्रान्झिएंट रिस्पॉन्स और ट्रान्झिएन्स. जे काय परिणाम असतील, रिस्पॉन्स म्हणजे आउटपुट आणि त्याचे परिणाम, त्याला आपण ट्रान्झिएंट रिस्पॉन्स किंवा ट्रान्झिएंट असं म्हणणार आहे. ओके, कळाली डेफिनेशन? नेक्स्ट. सो टाइम अप्रोच आहे आपल्याकडे. सो टाइम अप्रोच कशा पद्धतीचे आहे? इथे टाइम अप्रोच मी स्लाइड मध्ये प्रेझेंटेशन मध्ये मांडलेलं आहे बघा. 4 पद्धतीचे टाइम अप्रोच आहे. ओके, फर्स्ट अप्रोच काय आहे की बाबा सडन चेंज झाला आहे कशामध्ये? स्विच ऑन ऑफ. स्विच दोन पद्धतीच्या कंडिशन्स असतात, एक ऑन आणि ऑफ, बरोबर आहे का? ऑन ऑफ झाले म्हणजे टी इज इक्वल टू 0 फर्स्ट कंडिशन नोटेशन दिलेलं आहे. याचं मीनिंग काय? याचं मीनिंग आहे द स्विच पोझिशन इज चेंज. स्विचची जी पोझिशन आहे ती चेंज झालेली आहे. म्हणजे काय झाली? जे ऑन आहे ते ऑफ झाली, जे ऑफ आहे ते ऑन झाले. ओके, म्हणजे ह्याला आपण काय कन्सिडर करणार आहे? काहीतरी त्याच्यामध्ये चेंज घडला आहे. ओके, सो चेंज ऑकर झालेला आहे म्हणजे त्याची इनिशियल कंडिशन स्टार्ट झालेली आहे, बरोबर? सो त्याला आपण काय म्हणूया? टी इज इक्वल टू 0. सेकंड कंडिशन आहे, सेकंड कंडिशन आपण पाहूया. टी इज इक्वल टू सेकंड कंडिशन टी ॲट 0 मायनस. टी ॲट 0 मायनस याचा अर्थ काय आहे की बाबा जे स्विचिंग व्हायचं आहे त्याच्या अगोदरची कंडिशन, इन्स्टंट जस्ट बिफोर चेंजिंग द स्विच. ओके, म्हणजे जे स्विचिंगची प्रोसेस होणार आहे ऑन ऑफ, समजा ऑन आहे तर ऑन झालंय स्विच, तर ऑफ व्हायच्या अगोदरची जी काय त्याची पोझिशन होती ती म्हणजे ऑन होती, बरोबर? तर त्याला T0 मायनस तुम्ही म्हणणार आहात, बरोबर आहे? आणि जर का ऑफ असेल, ओके, आणि स्विच केलं तुम्ही, तर ती ऑफ कंडिशन ही T0 मायनस होती. त्यानंतर पहा T0 प्लस. T0 प्लस काय आहे? T0 प्लस म्हणजे जस्ट तुम्ही स्विच चेंज केलं, ऑन होतं ते ऑफ केलं, ऑफ होतं ते ऑन केलं,
तर त्याच्यानंतरची जी कंडिशन आहे तिला आपण 0 प्लस असं कन्सिडर करणार आहे. इन्स्टंट जस्ट आफ्टर चेंजिंग द स्विच. समजतंय? सो तीन कंडिशन. एक बाबा तुम्ही केलं कंडिशन, बाबा तुम्ही ऑन ऑफ ऑकर केला, बरोबर. त्यानंतर ऑन ऑफ ऑकर करायच्या अगोदरची कंडिशन T0 मायनस आणि ऑन ऑफ करून झाल्यानंतरची कंडिशन T0 प्लस. त्यानंतर पहा की बाबा कंटिन्यूली तुम्ही काही चेंज ऑकर केलेला आहे, तर त्या चेंज ऑकर केल्यानंतर जी काय कंडिशन आहे ती कंडिशन इज ग्रेटर दॅन 0 ऑल इन्स्टन्स आफ्टर स्विचिंग. ओके, समजतंय? म्हणजे टी जे ग्रेटर दॅन 0 आहे त्याचा अर्थ काय, इट्स meaning इज 0 इज नाव टाइम काउंटिंग इज स्टार्टेड. ओके, टी नंतर 0 1 2 3. ओके, next this is a notation for initial conditions. Next thing, now we go for the equivalent circuit at t is equal to t0 plus. t is equal to 0 plus. ह्याच्यामध्ये पाहूया आपण ह्याच्या काय आहे की जस्ट तुम्ही स्विच ऑकर केलं, बरोबर. स्विच ऑकर केलं, स्विच चेंज केला की एलिमेंट मध्ये काय सिच्युएशन असते. एलिमेंट म्हणजे काय की आपले पॅसिव्ह नेटवर्क, पॅसिव्ह एलिमेंट्स, रजिस्टर, इंडक्टर, चार्ज इंडक्टर, कपॅसिटर, चार्जड कपॅसिटर, आता प्रकार पडतात की बाबा एक एनर्जाइज्ड असलेला एलिमेंट इंडक्टर, बरोबर का. एनर्जाइज्ड, चार्ज, फुल्ली चार्ज असलेला कपॅसिटर, चार्ज नसलेला कपॅसिटर, हे दोन कंडिशन ऑकर होतात. जसं आता रजिस्टर आहे, या रजिस्टर मध्ये सिम्बॉल आहे आर. ओके, आणि जर तुम्ही जस्ट ह्या सप्लाय डायरेक्टली तुम्ही कनेक्ट केला रजिस्टरला, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा चेंज ऑकर होत नाही. You can consider directly register as it is. Okay, after changing the switch. Then inductor without initial current. Okay, initial current म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा इनिशियली करंट नव्हता. As a fresh inductor. Okay, this is a fresh inductor coil. You are just across the supply. So this initially inductor is considered as an open circuit. ओके, इनिशियली आपला जो इंडक्टर आहे तो काय ओपन सर्किट असणार आहे का. ऍज अ नेचर ऑफ इंडक्टर, इंडक्टर इज अपोज टू चेंज इन करंट. इंडक्टर काय करतो, इंडक्टर अपोज टू चेंज इन करंट करतो. सडन म्हणजे काय, आता आपण अप्लाय करतोय अल्टरनेटिंग करंट. ओके, त्याच्यामध्ये त्याचं नेचर आहे चेंजिंग, करंटचं चेंजिंग करणं. सो त्या चेंजिंग नेचरला तो काय करतो, अपोज करतो, तो त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करत नाही. सो त्यामुळे काय होणार आहे, ते ओपन सर्किट म्हणून इनिशियली स्विच केल्या ओपन सर्किट म्हणून कन्सिडर होणार आहे. ओके, फ्रेश इंडक्टर असताना तोच जर इंडक्टर त्याच्यामध्ये अगोदरच चार्ज असेल, स्टॅटिक चार्ज असेल, ते अगोदरच जर एनर्जाइज असेल आणि त्याला तुम्ही जर स्विच केला असेल, ओके, the inductor with the initial current I0 is considered as after just t0, t is equal to 0 plus, it will be current source. Okay, it will form a current source, correct. Then capacitor without initial voltage, just a fresh capacitor, it will be considered as a short circuit. शॉर्ट सर्किट म्हणून कन्सिडर होऊन जाईल सुरुवातीला, जर त्याच्यामध्ये कोणताही चार्ज नाही, जस्ट ॲज इट प्रेशर. कसं आहे, फ्रेश कॅपॅसिटर आहे. ओके, त्याने कोणत्याही पद्धतीचा चार्ज स्वतःमध्ये स्टोअर केलेला नाही. कॅपॅसिटर काय करतो, अपोज टू चेंज इन व्होल्टेज, बरोबर का. सो तो काय करेल, तो डायरेक्ट या ठिकाणी शॉर्ट सर्किट करेल. ओके, हे समजून घ्या. देन if you apply switched conditions to the initial charge voltage, ते काय होईल, capacitor it will act as a voltage source.
ओके. त्याच्या अगोदर त्याचे व्होल्टेज तुम्ही प्रोव्हाइड केलं, त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये ऑलरेडी एक चार्ज होता. तो ते तुम्ही चार्ज जेव्हा आपण एक्स्ट्रा चार्ज देतो तर तो काय ऍक्ट होतो, व्होल्टेज सोर्स म्हणून ऍक्ट होतो. आणि त्याच्या पुढचं कंडिशन काय कन्सिडर आहे, ओपन सर्किट. ओके, समजतंय. नेक्स्ट बघू. जेव्हा आपण कंटिन्युअली स्विच कंडिशन मध्येच एलिमेंट ठेवतो कंटिन्युअली, तर काय होतं, म्हणजे ती कंडिशन कशी कन्सिडर करतो आपण, t इज इक्वल टू इन्फिनिटी, व्हेरी लार्ज नंबर. ओके, टाइम अप्रोच. So then resistor will act as a resistor, just resistor. In inductor, without initial current I0, it will act a short circuit. Okay, it will convert into short circuit if you continually providing supply. Okay, inductor become a short circuit. Is t is equal to infinity at. Okay, then inductor with the initial current I0. So तुम्ही इनिशियल करंट असताना जर तुम्ही त्याला दिला असेल, it will consider as a current source with a parallel short circuit element. Okay, then capacitor without initial voltage V0, that capacitor as a fresh capacitor, if you continually providing supply, it will act as an open circuit. Okay, t is equal to infinity. The capacitor with the initial charge V0 हे असेल तर initial as it is, it will be act like a voltage source with a series open circuit element. Okay, so first response RL circuit, like this circuit is arrangement. The RL series circuit is this. It is a switch. The position going to change at t is equal to 0. It's in a off condition. With at t is equal to 0, it's become a on condition. It will be on. Okay, it will move from this point to this point. ट्रान्झिएंट रिस्पॉन्स आपण याचा जे इक्वेशन आहे, म्हणजे आउटपुट इक्वेशन, आर एल सर्किट करंट इज इक्वल टू आय ऑफ टी व्ही अपॉन आर. ओके, त्याच्या अक्रॉसचा करंट मायनस व्ही अपॉन आर ई रेस टू मायनस आर टी अपॉन एल. ओके, आर अपॉन टी. this is current, which is current is from passing from through inductor. Okay, this is a total response. This is how this is voltage, this is the excitation, and it's the response is current. Okay, next, the transient response of driven RL circuit. The voltage across the resistor like this as a voltage dividend formula in series circuit. VR T is equal to V into 1 minus in bracket 1 minus e raised to minus RL into T bracket complete. So voltage across the inductor, supply voltage into e raised to minus uh, R upon L into T. Okay, so VB there is now time constant tau is equal to L upon R. Okay, let us see this. This is a red indicate the current. Okay, current initially is 0, it smoothly increases, okay, enhanced at the current Imax. Okay, V upon R. या कंडिशन मध्ये मॅक्सिमम करंट हा V अपॉन R आहे. ओके, आणि व्होल्टेज अक्रॉस जे व्होल्टेज होतं, व्होल्टेज सुरुवातीला लोडच्या अक्रॉस इंडक्टरच्या अक्रॉस जे होतं ते परत डिक्रीज होत जाईल. व्होल्टेज स्वतःमध्ये तो इंड्यूस करणार आहे सुरुवातीला इंडक्टर. ओके, at initial condition, so it will be decreases as a time. This is the time. On x-axis there is a voltage across the inductor. I'm showing the current also here. Charge current through the inductor. Okay, so this is the way. Now tau time is there at the x-axis. Okay. Nature response RL series circuit. Consider the following net circuit, which is a switch is closed for the t is less than 0 and then opened at t is equal to 0. This is a circuit. Okay, RL circuit, parallel circuit.
it is considered 0 at t is equal to just the short circuit or the open circuit आहे. ओके, सो हे सर्किट तुम्ही नोट डाऊन करा, याचा आपण रिस्पॉन्स पाहणार आहोत. The DC voltage V has been supplying the RL circuit with constant current for long time. Okay, so at t is less than 0, I of t is equal to I0. Initial current, okay, I naught. Next, t is greater than 0, the circuit reduces to. जर आपण ओपन केलं तर काय होईल? ओपन केलं म्हणजे कंडिशन टी इज ग्रेटर दॅन 0 होणार आहे. हे पूर्ण इलेमेंट इथं जे ब्रांच होतं ते इलिमिनेट होणार आहे. हे या ठिकाणी एवढा लूप राहील, या ठिकाणी एवढा लूप राहील. ओके, सो नोटेशन इज यूज्ड टू डिनोट द टाइम जस्टिफायर टू स्विचिंग. बरोबर का? नोटेशन महत्वाचं आहे. इज यूज्ड टू डिनोट द टाइम इमिडिएटली आफ्टर स्विचिंग. ओके, ते इंडिकेट करणं गरजेचं आहे. आता ह्या जो आपला आर आहे याला जो सप्लाय येणार आहे तो सप्लाय हा इंडक्टर प्रोव्हाइड करणार आहे. समजतंय? इथे सुरुवातीला जे सप्लाय होता तो चालू होता, त्या सप्लाय तो हा इंडक्टर चार्ज झाला, एक्साइटेड झाला. ओके, त्याला एनर्जी मिळाली. सो त्या एनर्जी थ्रू तो काय करायला लागला, त्या जेव्हा आपण तो डिस्कनेक्ट केला मेन सोर्स पासून, इथं डिस्कनेक्ट झाला ना इंडक्टर, आणि इथे फक्त त्या इंडक्टरला एकच लोड राहिला, रेजिस्टन्स. त्या रेजिस्टन्सला तो काय करणार आहे, सप्लाय जो त्याने स्टोअर केलेला आहे तो प्रोव्हाइड करणार आहे. ओके, ऍज अ nature of resistance it will be just consume the energy. Okay, so now applying KVL to the circuit. The first loop V of t plus R of I of t is equal to 0. Okay, in second loop L into di by dt plus R I of t, I of t is equal to 0. Equation 2. As just reshuffle this, rearrange this equation 2. L into di by dt upon dt, di by dt is equal to minus R I of t. Okay, just we take just we rearrange this equation. Okay, di by dt, just L is divided L and dt. Dt is going to multiply with R, and L is will be divided with R. Here I of t will be changed the position, here dividing to the di by dt. Okay, from equation 4, let's say that du by upon du by upon u is equal to minus R upon L into dv. Integrate both the sides equation pi. What we get like this. Okay, where I of t is t0. Just we putting the integrating limit from t0 to t. There is time after switching. Okay, the current corresponding to time t0. So I of t is a IA, the current corresponding to time t. Therefore, so here we get the logarithm. Okay, natural logarithm I of t is equal to I0 is equal to minus R upon L into t. Okay, hence the current is, so I of t for t f time, okay, instant, is equal to I of 0 e raised to minus R upon L into t. So I0 e raised to minus R upon L into t. Okay, so from the Ohm's law, the voltage across the resistor R is V of t. Simple Ohm's law, I of t into R is equal to I naught. जे काय आपला करंट आहे तो आपण जस्ट पुट करतो तिथं R into e raised to minus R upon L into t. Okay, and power dissipated in the resistor is like this. P is equal to VR I of t is equal to I naught, initial current, I naught square into R e raised to minus 2
minus 2 R upon L into T. So energy absorbed by the resistor is like this. Not it is a yes, it is a resistor. The second loop जे काही सेकंड लूप होतं साईडला ओके त्याच्यामध्ये जो रेजिस्टर आहे तो एनर्जी स्वतःमध्ये ऍब्सॉर्ब करतो की जी एनर्जी इंडक्टरने डिलिव्हरी केलेली आहे बरोबर का सो डब्ल्यू इज इक्वल टू 1 अपॉन एल एल आय स्क्वेअर इंटू 1 मायनस ई रेस टू minus 2 r upon L into T. Time constant. This is very important definition. The time constant means what? Time constant tau is determines the rate at which the current and voltage approaches zero. Okay, these are very important. So this is in a RL circuit, tau is equal to L upon R. Remember this. So the time constant, the unit is second. Expression for the current, voltage, power and energy using time constant concept is like this. I of t, okay, the initial current through the uh, circuit e raised to minus t upon tau. Voltage across we consider in the resistor I naught into R e raised to minus t upon tau. Power P is equal to I naught square R into e raised to minus 2 t upon tau. Energy 1 upon 2 L I naught square minus 1 minus e raised to minus 2 t upon tau. Okay, this time constant. Switching time for all instance transient cases, the following instance of the switching times is considered as t is equal to at t is equal to 0 minus. This is the time for switching between minus infinity to 0. Before बरोबर ना before ची condition म्हणजे switching व्हायच्या अगोदरची condition time before and t is equal to 0 plus this is the time switching is constant just the t time is equal to 0 zeros okay just taken as the initial value okay just सुरू झालं 0 नंतर just सुरू okay and t is equal to infinity. This is the time of switching between t is equal to 0 plus to infinity. So taken as a final value for step responses. One example is there. Okay, the for circuit find the expression of the I naught of t and v naught of t. The switch was closed for the long time and t is equal to 0. The switch was opened. Okay, so like this switch is circuit V is there. So just step 1 starting with t is equal to greater than 0. So the network like this. We are going to switch this switch is open. So the R of t we get that 10 ohm and tau will be total R. Okay, L upon total R. So 0.2 second. So now step second the t at 0 minus म्हणजे स्विचिंग व्हायच्या अगोदरची कंडिशन काय होती बाबा ते क्लोज सर्किट होतं ओके तर हे पूर्ण शॉर्ट सर्किट झालेलं आहे ओके हे पूर्ण काय झालेलं आहे शॉर्ट सर्किट सो इंडक्टर वी हॅव like a short circuit so circuit as a being a supplied by for a long time ते सगळे अगोदर चार्ज होता by a DC current source so current 20 ampere thus flow through short circuit until the switch is open जोपर्यंत स्विच ओपन आहे तोपर्यंत ते काय राहणार आहे तर कंटिन्युअली शॉर्ट सर्किट मध्ये करंट फ्लो होणार आहे बाकी एलिमेंट मध्ये होणार नाही okay so I of t is 20 ampere at the initial current म्हणजे बिफोर स्विचिंग व्हायच्या अगोदर जो करंट फ्लो होत होता तो 20 अँपिअर होता ओके स्टेप 3 t is equal to 0 plus जस्ट स्विच झालेला आहे जस्ट स्विच झालेला असेल तर कशा पद्धतीचं सर्किट आपल्याला दिसणार आहे पहा या ठिकाणी सो 20 अँपिअर करंट त्याच्यामध्ये अगोदरचा करंट होता इंडक्टर मध्ये ऍज इट इज तो प्रोव्हाइड करत जाणार आहे बाकीच्या रेजिस्टन्सना okay so current through inductor remains same continuously so thus
So this is the current. Normally we can take a 20 ampere, which is the initial current. So only at this particular instant the value of current through the inductor is same, since there is no supply in the circuit after the switching is open. So this is a natural response case. By using current division, the current in a 14 ohm resistor is like this: I naught is equal to minus IL into 10 upon 10 plus 14. So this will be minus 4 ampere. So just you put this is generalized equation we will derive initially, that just we have to put the values at the I naught is of minus 4 e raised to, we already calculate CL upon R, which is the inverse of tau. Okay, 1 upon 0.2 is 5. Okay, so Ohm's law tells like this. So this we can calculate voltage across the resistors like minus 160 volt. So the V of t is considered like this. Just we putting the value. Okay. Now understand RC circuit. Series RC circuit आता समजून घेऊया आपण. RC circuit मध्ये कशा पद्धतीने राहतं. आता इथे पहा, इनिशियली हा स्विच ओपन आहे. जस्ट जेव्हा तुम्ही t इज इक्वल टू 0 कराल तेव्हा हा स्विच काय होईल, क्लोज होईल, आणि हा जो आपला कॅपॅसिटर आहे तेव्हा शॉर्ट सर्किट म्हणून ऍक्ट होईल. पण तत्पूर्वी आपण हे समजून घेऊ. चार्जिंग होण्यासाठी तो त्याने जस्ट सुरुवात केलेली आहे. ओके, इथे ग्राफ शो करतोय तसं. ओके, व्होल्टेज वर्सेस टाइम, सॉरी टाइम वर्सेस व्होल्टेज असा ग्राफ आहे. खाली टाइम इन्स्टन्सेस आहेत, वरती वर्टिकली कॅपॅसिटर व्होल्टेजच्या व्हॅल्यू आहेत. ओके, सो इनिशियली जस्ट 50% इथं आपण कन्सिडर करू शकतो चार्ज झाला कॅपॅसिटर. तर हे स्मूथली अशा पद्धतीने स्मूथली आपण म्हणतो. ओके, सो एकदम ड्रास्टिकली चेंज होणार किंवा चेंज कसं आहे की ते चार्जिंग होत जाणार आहे. ओके, चार्जिंग जी काय व्हॅल्यू आहे त्या टाइम कॉन्स्टंट की जिथे अप्रोच 0 आपण म्हणतो, व्होल्टेज आणि करंट यांचा अप्रोच 0 होतो. ओके, सो ते कुठे एकमेकाला क्रॉस होतात, तर तिथे व्होल्टेजच्या 63% ऑफ व्होल्टेजला आणि करंटच्या 37% ला क्रॉस होतात. सो तिथे ते टाउ कन्सिडर होणार आहे. ओके, सो कॅपॅसिटर इनिशियली चार्ज होईल आणि इनिशियली करंट हाय असणार आहे शॉर्ट सर्किटमुळे, आणि तो करंट परत काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. बरोबर का, कालांतराने. नेक्स्ट, so voltage across the resistors is like this: VR is equal to, so R into I, that like way. So जसं आपण इथं करंट पाहिला, रिस्पॉन्स असा आहे V upon R e raised to minus 1 upon RC into T for t is greater than 0. Okay, so VR is equal to R into I, so R into V upon R e raised to minus R upon 1 upon RC into T. So voltage across the inductor like this, consider. So इथं चेंज आहे थोडंसं, रेजिस्टर असेल पण इथं इंडक्टर म्हणता येणार नाही, इथे कॅपॅसिटर पाहिजे. ओके, सो अशा पद्धतीने हे आहे. सो नॅचरल रिस्पॉन्सेस आरसी सर्किट कशा पद्धतीने बिफोर द स्विचिंग लाईक दिस. दिस इज वन सर्किट वी कन्सिडर. इनिशियली काय झालं, आपला कॅपॅसिटर ते चार्ज होत आहे. ओके, तो फ्रेश आहे, तो ह्या पॉइंटला होता इनिशियली, आणि जेव्हा टी 0 होईल तेव्हा तो इकडे स्विच शिफ्ट होणार आहे की जो कॅपॅसिटर चार्ज झाला तो ह्या रेजिस्टन्सला सप्लाय प्रोव्हाइड करणार आहे. ओके, so t minus is used to denote the time just prior to switching. ओके, जस्ट म्हणजे अगोदरची कंडिशन, आणि t0 म्हणजे 0 प्लस जे असेल इज डिनोटेड बाय द टाइम इमिडिएटली आफ्टर स्विचिंग. सॉल्विंग फॉर द व्होल्टेज t is greater than 0 like this. t is greater than 0 असेल तर काय व्हा, v of t is equal to v naught म्हणजे इनिशियलचा व्होल्टेज. ओके, सो t0 जेव्हा असेल तेव्हा सर्किट रिड्युसेस टू द लाईक दिस. ओके, म्हणजे स्विच झालं की फक्त काय राहिलं, कॅपॅसिटर जो होता तो कॅपॅसिटर फक्त व्होल्टेज रेजिस्टन्स सप्लाय करणार. तो कॅपॅसिटर हा मेन सोर्सशी डिस्कनेक्ट झालेला आहे. ओके, नेक्स्ट,
हे आपले analysis equations बनतात by using KCL. Okay, IC plus IR is equal to 0. Capacitor across the current आहे C into dV by dt plus resistance current आहे V upon R. Okay, जस्ट आपण इक्वेशन रिस्पॉन्स V of t फाइंड आउट करण्यासाठी जी डिफरन्शिएशन इक्वेशन फर्स्ट ऑर्डर इक्वेशन आपल्याला मिळतं ते आपण इथे सॉल्व्ह करतो. dv अपॉन dt अपॉन v जस्ट रिअरेंजिंग करून सेम मागच्या सारखे we get that natural logarithm. So like this, v of t upon v is 0 is equal to t minus t upon rc. So hence the voltage across the capacitor. Okay, like this v of t initial voltage v0 e raised to minus t upon rc. So Ohm's law काय सांगतो करंट काय असणार आहे करंट त्याच्यामध्ये असं असणार आहे v of t upon r. ओके, करंट साठी फक्त रेजिस्टन्सच रिस्पॉन्स असणार आहे. ओके, so power dissipated in the resistor जो फक्त पॉवर डिसिपेट होणार आहे ती जे फक्त कॅपॅसिटर प्रोव्हाइड करतोय ती अशी असणार आहे v नॉट स्क्वेअर अपॉन r e रेज टू minus 2t upon rc. Okay, so energy absorbed by the resistor is this w is equal to 1 upon 2 cv square in bracket 1 minus e raised to minus 2t upon rc. Time constant for RC circuit is equal to product of R and C like this. Remember, and this time unit is a second. Okay, the expression for the voltage, current, power, and energy using constant like this. Okay, remember. So the case of capacitor, two important observation can made like this. The capacitor behaves like open circuit when the being supplied by DC surge IC like C dV upon dt when V is constant dV by dt is equal to 0. When current is circuit is 0, the circuit is open circuit. So in a capacitor the voltage is continuous stays. Okay, the same Vc of t plus 0 the voltage is the same as this is राहणार आहे. Example, one more example is there. Okay, the capacitor is single capacitor is shown. Okay, so at t greater than 0, so not greater than 0 is pi of t. So the equation tells like in this case the t is equal to 0 from the t is pi t 5 tau. Okay, so अशा पद्धतीने सर्किट ड्रॉ करतो आपण इक्विव्हॅलेंट स्विच केल्यानंतर. ओके, सो चेंज ऑकर झालेला आहे. सो आपल्याला रेजिस्टन्स काय मिळत आहे क्रॉस लाईक दिस 20 किलो ओहम. सो त्याचा टाइम कॉन्स्टंट काय येणार आहे त्याचा टाइम कॉन्स्टंट अशा पद्धतीने राहील 2 मिली सेकंड. ओके, सो टी इज इक्वल टू 0 म्हणजे काय की जस्ट ते काय झालेलं आहे डिस्कनेक्ट आहे फक्त एवढंच सर्किट त्याच्यामध्ये राहणार आहे. ओके, 90 into 5 kilo ohm and 10 kilo ohm सिरीज मध्ये बाकीचं ओपन सर्किट त्याचा बाकीच्या पार्टचा काही संबंध राहणार नाही. तर अशा पद्धतीने V of C म्हणजे जे व्होल्टेज आपण इनिशियली अक्रॉस कॅपॅसिटीच्या अक्रॉस राहणार आहे ते राहणार आहे 60 व्होल्ट. बरोबर, व्होल्टेज डिव्हिजन फॉर्म्युला वापरला इथे सिंपल. नेक्स्ट is equal to 0 plus instant when the switch is open, switch at B point. जेव्हा जे B point open होईल तेव्हा काय होईल फक्त अशा पद्धतीने सर्किट अपीयर होणार आहे. ओके, कॅपॅसिटर राहील तो कॅपॅसिटर त्याच्यामध्ये 60 व्होल्ट हे व्होल्टेज तयार झालेलं आहे ते राहिलेल्या रेजिस्टन्सना सप्लाय प्रोव्हाइड करणार आहे. ओके, the voltage across the capacitor remains the same at this particular instant. So Vc of t 0 plus or Vc of t minus 0 minus consider 60 volt. So by voltage dividend formula we can find other element voltages like this. Okay,
So we get this final voltage and we just find out the voltage provided by the capacitors, okay, and current also. Just put the values of tau 1 upon RC and the value, okay, we get that. So summary, so RL circuit and RC circuit. RL circuit मध्ये टाइम कॉन्स्टंट टाउ L upon R, RC circuit मध्ये टाउ R into C, okay. RL circuit मध्ये inductor behaves like a short circuit when being supplied by DC source for the long time, and capacitor RC circuit मध्ये capacitor behaves like an open circuit when being supplied by a DC source for a long time. Inductor current continuous means what? IL 0 plus is equal to I 0 minus. Okay, हा continuous condition formula show करतो. Voltage across the capacitor continuous, VC of 0 plus is equal to VC of 0 minus. Switch झाल्यानंतरही तेच voltage, switch व्हायच्या अगोदरही तेच voltage. Okay, same. Next example, this is an example for practice. Okay, find out the expression for IL or IL of t and VL of t. Okay, ह्या इंडक्टरच्या अक्रॉस असलेला करंट आणि व्होल्टेज आपल्याला फाइंड करायचं आहे, एक्सप्रेशन दिस फाइंड करायचं आहे. सोल्युशन पहा. ओके, टी इज ग्रेटर दॅन 0. सो स्विच वॉज ओपन, स्विच ओपन होतं तर सर्किट कशा पद्धतीने शो होणार आहे, जस्ट पॅसिव्ह एलिमेंट याच्यामध्ये प्रेझेंट राहणार आहेत. ओके, सो पुढे आर ऑफ टी इज इक्वल टू काय, टोटल रेजिस्टन्स टाऊ येणार आहे 1/20. ओके, सेकंड म्हणजे आपण बघूया टी इज इक्वल टू 0 मायनस, याच्यामध्ये पहा इनिशियल कंडिशनला फक्त तिथं सोर्स होता, इनिशियलची कंडिशन टी 0 मायनस स्विचिंग व्हायच्या अगोदरची कंडिशन फक्त 2 ओहम. सो तिथे करंट काय असणार आहे, 5 एम्पियर करंट असणार आहे, सिंपल. नेक्स्ट, टी इज इक्वल टू 0 प्लस, स्विच झालेला आहे इनिशियल कंडिशन्स मध्ये, ऑलरेडी जो काही कंटिन्युअस करंट आहे, आपलं सर्किट आहे आर एल, त्याच्यामध्ये करंट कसा राहतो, कंटिन्युअस राहतो, हे लक्षात ठेवा. टी इज ग्रेटर दॅन इन्फिनिटी, लॉंग टाइम which has been open, left open. Okay, inductor will once again they are behaving like a short circuit. So circuit will appear like this. Inductor short circuit element झाला तो. So for long time current become 2 ampere continually. Okay, so I of t हे expression आहे टोटल करंटचं की जे इंडक्टरच्या अक्रॉस Vs upon R plus I naught minus Vs upon R. Okay, e raised to minus R upon L into T. So IL of t IL of t is 2 plus 3 e raised to minus 20 upon 20 T. Okay, voltage is VL of t Vs minus IR b raised to minus RL upon R upon L to T. Like this, just you have to put the value. Okay, value like this, this expression is minus 15 and this expression is minus 20. So step response like this now for RC circuit. Okay, याचं कशा पद्धतीने जाणार, तर अशा पद्धतीने जाणार आहे. रिस्पॉन्स म्हणजे आउटपुट. ओके, एक्सायटेशन आहे, याचं आउटपुट असं कन्सिडर होणार आहे. आता हे आपण आउटपुट अशा पद्धतीने घेऊया. इक्वेशन फर्स्ट सॉल्व झालं, हे सॉल्व करणार आपण. हे सॉल्व केलं तर आपल्याला मिळणार काय आहे, विश ऑफ टी म्हणजे इंटिग्रेशन वगैरे, जस्ट तिथे डिफरन्शिएशन टर्म आपण इलिमिनेट करणार आहे. ओके, so current like this, I of t, this is a response, this is response, this is output, is v upon is minus v naught minus upon r into e raised to minus t upon rc. This example, another one example. Okay, so to calculate the value at t, vc at t is to 1 second, at t is equal to 4 seconds. Like this we can analyze like this. t is greater than 0 असताना कशा पद्धतीचे व्होल्टेज असणार आहे. सो त्याची कंडिशन आपण ड्रॉ केली, तो सर्किटरी ड्रॉ केलं त्या पद्धतीने.
जस्ट एवढेच पासिव्ह एलिमेंट राहतो. मग टाऊ काय असणार आहे तर RC 2 सेकंड. नेक्स्ट द कॅपॅसिटर बिहेव्स ओपन सर्किट. तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने करंट डिव्हिजन व्होल्टेज डिव्हिजन फॉर्म्युला वापरून आपण काय करतो, व्होल्टेज काढतो 15 व्होल्ट. पुढे t इज ग्रेटर दॅन 0 प्लस असताना काय होणार आहे 15, म्हणजे कंटिन्युअस असणार आहे करंट, सॉरी व्होल्टेज कंटिन्युअस असणार आहे V0 प्लस टू V0 मायनस. ओके, म्हणजे V0 मायनस पासून V0 प्लस पर्यंत आपण म्हणतो continuously. T is equal to infinity behaves like open circuit is being supplied by a constant current, constant source like this. हे constantly आपल्याला व्होल्टेज प्रोव्हाइड होणार आहे. So at VC at infinity T 30 volt, hence 30 like this. T is equal to just इथं जे हे एक्सप्रेशन बनलं आपलं फायनल 30 minus 15 e raised to minus 0.5 t. Just we have to put the value of t. Here 1 second just to put in calculator, you get the value Vc of t is 20 plus 20.9 volt. At the 4 t is equal to 4 second will be 28 volt. Now with the step function volt sources, so RL we see okay, R L to C like this. Okay, so next we will find out like so we see, yes, correct. Now this is RL circuit आपण पाहणार आहे सिरीज सर्किट मध्ये. इनिशियली कंडिशन कशी असणार आहे किंवा इनिशियली आपला जो इंडक्टर आहे तो ओपन सर्किट असणार आहे. सो त्याच्यामध्ये करंट 0 असणार आहे. त्यामुळे एकदा करंट 0 असेल तर सर्वत्र सगळी गोष्टी आपल्याला 0च भेटणार आहे. बरोबर, फायनल कंडिशन मध्ये आपल्याला हे 0, कारण फायनल कंडिशन मध्ये कॅपॅसिटर हा ओपन सर्किट होणार आहे बरोबर इन्फिनिटीला. So since the voltage across capacitor is only the parameter that has a non-zero boundary condition, the first set of solution will be Vc of t. Just apply the Kirchhoff's law. Here 2 kilo ohm resistors, 10 microhenry inductor, and 3 microfarad capacitor is there. Just apply the voltage Kirchhoff's voltage law like this. Vc of t plus L into di by dt plus R into IL is equal to 0. Therefore we get like this. Okay, just evaluate each one of one current. Okay, IC of t is this current. Okay, and IL is IC of t is equal to IC of t is equal to IL of t. So just you rearrange this equation like this, we get the second order differentiation equation. Okay, second order differentiation equation is upon the d2 d2 upon d2 Vc of t upon dt square plus R upon L dv of dvc of t upon dt plus 1 upon Lc V of c of t is equal to 0. ओके, रिअरेंजिंग करतो आपण, डिवाइड करतो RLC ने, तर आपल्याला अशा पद्धतीचे एक्सप्रेशन मिळतं सेकंड ऑर्डर मध्ये. ओके, सो Vc of t is t minus t0 is equal to Vt of v of t. So t minus t0 means t is greater than t0. General solutions important as considered directly. Okay, so let Vc of t म्हणजे काय होणार आहे a into e raised to yes change in dt. Okay, just we get that we just replace the depreciation term okay by Laplace. Okay, Laplace म्हणता येत नाही पण yes ने just replace केलेलं आहे, व्हॅल्यू just put केली तर सो आपल्याला एक्सप्रेशन काय मिळतं s स्क्वेअर प्लस r अपॉन s r अपॉन l yes plus 1 upon lc. Correct है, get it. So next so the solution like this. S1 म्हणजे आपल्याला अशा पद्धतीनं आपण जो फॉर्म्युला वापरतो ओके रूट्स फाइंड करण्यासाठी. ओके, त्या ठिकाणी a टर्म 1 आहे, b टर्म 1 अपॉन r आहे, c टर्म 1 अपॉन lc आहे. सो सेम फॉर्म्युला की जो मायनस आपण फॉर्म्युला वापरत आलेला आहे रूट फाइंड करण्यासाठी तो
10वी मध्ये आपण शिकलेला आहोत तो फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. सिंपल की बी अपॉन टू बरोबर मायनस आपण म्हणतो मायनस बी अपॉन टू प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हे सिंपल फॉर्म्युला तुम्ही इथं वापरायचं आहे आणि ते तुम्हाला सोल्युशन देईल. आता S1 आणि S2 हे जे आहेत हे आपण अँग्युलर जी रॅडियंट वेलोसिटी आहे ओके अँग्युलर वेलोसिटी ओमेगा त्याच्या बरोबर आपण त्याचा फॅक्टर घेणार आहे. अल्फा इज टू आर अपॉन 2l so omega naught is equal to 1 upon root of LC बरोबर. So this 1 is equal to a into e raised to delta t VC2 म्हणजे ओके a2 upon a2 into e raised to s2 delta t ओके. सो आपल्याला कंबाईन व्होल्टेज अक्रॉस भेटणार आहे अशा पद्धतीने. सॉल्विंग द कोएफिशियंट a1 a2 हे आपल्याला काढायचं आहे तर मग आपल्याला सोल्युशन मिळणार आहे बरोबर आहे. सो अशा पद्धतीने आपण काढतो. सॉल्विंग सिन्स द व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर सिन्स लाय मस्ट बी कंटिन्युअस हे कंटिन्युअस असतं म्हणजे ते इक्वल असतं एकमेकाला. सो आपल्याला अशा पद्धतीने सोल्युशन मिळतं पुढे जाऊन. a1 is equal to 0 okay so a is greater than omega naught असेल तर कशा पद्धतीने राहील अशा पद्धतीने a is equal to omega naught असेल तर कशा पद्धतीने राहील c is implies 4 into l upon r square so vc of t is equal to a1 to e raised to minus alpha delta t plus a2 delta t e raised to minus alpha delta t a is greater than omega 0 म्हणजे काय will implies that c is greater than 4 l upon r म्हणजे r square so s1 is like this minus alpha plus j omega t s2 is minus alpha minus j omega t so omega t is omega naught square uh, minus alpha square bracket raised to 1 by 2 म्हणजे रूट असणार आहे. इथं मायनस जे याचा अर्थ काय जे म्हणजे काय बाबा इमेज नंबर रूट ऑफ मायनस 1 ओके. पुढे जाऊन आपण अशा पद्धतीने इक्वेशन्स फॉर्म आउट करतो. सेकंड ऑर्डर असल्यामुळे दोन पद्धतीचे सोल्युशन्स आपल्याला अपियर होतात इमॅजिनरी आणि रिअल. कॉम्प्लेक्स इक्वेशन कॉम्प्लेक्स कंडिशन ऑकर होते त्यामुळे अशा फॉर्म मध्ये आपल्याला व्हॅल्यू मिळतात ओके. So VC of t e raised to like this. So we just rearranging this formula. Okay, trigonometryचे फॉर्म्युले आपल्याला इथं वापरावे लागतात. यांचं आपण काय करतो यांचं ऍडिशन गुणाकार अशा पद्धतीने आपण करतो एक्सप्रेशन ओके. सो हे इथं ऍडिशन आहे इकडे मायनस आहे. सो a1 प्लस a2 इथे येणार a मायनस 2 a मायनस a2 येणार आहे. सो पुढे आपण हे रिप्लेस करतो b1 b2 ने. सो याच्यावरती एक्झाम्पल आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे असतील. भरपूर एक्झाम्पल सॉल्व करा. चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा. तुम्हाला एक्स्ट्रा अजून माहिती हवी असेल किंवा ट्युशन लावायचे असेल तर ह्या वरती स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती हमखास कॉल करा. सो धन्यवाद. थँक्यू.